एबीपी माझा, नवी दिल्ली। गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर 12 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले। या सर्वांना भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 1,12,00,000चं बक्षीस होतं। तर गडचिरोली पोलिसांच्या C60 युनिटला फडणवीसांनी भेट दिली। C60 युनिटला फडणवीसांच्या हस्ते रेशन बनावटीची अत्याधुनिक शस्त्र देण्यात आली। त्यासह जवानांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट्सही देण्यात आलेत। कवंडे पोलीस आउटपोस्टला फडणवीसांनी भेट दिली। त्यावेळी जवानांशी संवाद साधत नक्षलवाद विरोधी मोहिमेची माहिती फडणवीसांनी घेतली। रात्रीचा मुक्काम देखील त्यांनी गडचिरोलीत केला। नक्षलग्रस्त भागात मुक्काम करणारे ते पहिले मुख्यमंत्री। दरम्यान गडचिरोलीमध्ये डीपीडीसी बैठकीवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतलं। गडचिरोलीत वनविभागाचा दहशतवाद असाच राहिला तर मी सहन करणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला। गडचिरोलीमध्ये वन विभागाचा जरा दहशतवाद दिसून राहिला मला। तो जरा बंद करा आता दहशतवाद, जरा लोकाभिमुखता ठेवा, मनात आलं तसं वागू, असं वागणं जरा कमी झालं पाहिजे। त्यामुळे अशा प्रकारे जर वन विभाग वागेल तर ते मी सहन करणार नाही, मी कारवाई करीन, हे जरा लक्षात घेतलं पाहिजे। आणि जे काही आता आपले प्रकल्प वगैरे आहेत हे जरा वेगानं कशा प्रकारे आपल्याला पूर्ण करता येतील त्या दृष्टीनं PWDनी आणि NHAIनी लक्ष घातलं पाहिजे। हे 4-4, 5-5 वर्ष चालणारे प्रकल्प हे काही योग्य बाब नाही आहे। विशेषतः NHAIला मला सांगणं आहे की NHAIनी जरा थोडं या सगळ्या प्रकल्पांमध्ये विशेष लक्ष घालून हे सगळे आपल्याला फास्ट कशी पूर्ण करता येतील त्याचा प्रयत्न केला पाहिजे। यावेळी गडचिरोली दौऱ्यात